मुलींच्या पालकांना आता 3 लाख रुपये मिळणार आहे। मुलींच्या मातापित्यांसाठी मोठी धमाकेदार योजना सुरू करण्यात आली। आता मुलीच्या पालकांना मिळणार 3 लाख रुपये। तुम्हाला एक मुलगी असेल, 2 मुले असतील किंवा 3 मुले असतील तरी आता लाभ मिळणार आहे। मुलीच्या पालकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये आता मुलीच्या पालकांना म्हणजेच आई-वडिलांना 3 लाख रुपयापर्यंत लाभ मिळणार आहे। आता तुमच्या घरात म्हणजे तुम्हाला जर मुलगी असेल, 1 असो, 2 असो, 3 असो किंवा त्या पहिलीला असो, दुसरीला असो, तिसरीला असो किंवा 18 वर्ष पूर्ण झालेले असू द्या, कोणत्याही वयातील असू द्या, त्या मुलींना आता लाभ मिळणार आहे। 1 मुली असो, 2 मुले असो, 3 मुली असो, 3 लाख रुपये प्रत्येक माता पित्यांना आता मिळणार आहे। राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या योजनेचे फॉर्म देखील कालपासून सुरू झालेले आहे। मुलींच्या मातापित्यांना मुलींच्या शिक्षणासाठी, मुलींच्या पोषणासाठी 3 लाख रुपये देण्यात येणार आहे। मुलींच्या वयानुसार हा लाभ वेगवेगळ्या स्वरूपात देण्यात येणार आहे, ज्याचे अर्ज कालपासून सुरू झालेले आहे। आता हा लाभ कसा मिळवायचा, अर्ज कोणता आहे, कुठे मिळवायचा, कुठे जाऊन हा अर्ज जमा करायचा, कोणती कागदपत्रे यासाठी लागतात, काय पात्रता लागते आणि अर्ज भरल्यापासून किती दिवसांनी पैसे तुमच्या बँक खात्यात येतात, संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती व्हिडिओमध्ये आज आपण सांगणार आहोत। मुलींच्या पालकांसाठी खूप धमाकेदार योजना सरकारने आणलेली आहे, पण ही योजनेची सखोल माहिती घेण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागणार आहे, तरच तुम्हाला माहिती समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा। राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय, आता मुलींच्या पालकांना 3 लाख रुपये मिळणार आहे। 1 मुलगी असो, 2 मुलगे असो, 3 मुलगे असो, हा लाभ आता मिळणार आहे। यामध्ये मुलगी जन्माला आल्यापासून 18 वर्षापर्यंतच्या मुलीच्या वयानुसार वेगवेगळ्या स्वरूपात हा पैशांचा लाभ दिला जाणार। तुमची मुलगी आत्ता जन्मली असू द्या, पहिलीमध्ये असू द्या, दुसरीमध्ये असू द्या, 5वीमध्ये असू द्या किंवा 18 वर्ष पूर्ण झालेले असू द्या, पूर्ण राज्यात संपूर्ण पालकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। आता मुलींसाठी पालकांना 3 लाख रुपये देण्यात येणार आहे। कालपासून अर्ज सुरू झाले आहेत, त्यामुळे आता बघा हा अर्ज कसा भरायचा, नक्की काय काय कागदपत्र लागतात, कारण की हा अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला बँकेमध्ये पैसे मिळणार नाही। बँक खातं कोणतं लागत असतं आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे की तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपानुसार हा अर्ज लाभ मिळत असतो, त्यामुळे लक्ष। आता बघू शकता हा महिला व बाल विकास विभागामार्फत हा फॉर्म आहे। साधारणपणे हा 1, 2, 3 आणि 4 म्हणजे 4 पानी हा फॉर्म आहे। हा फॉर्म कुठे डाउनलोड करायचा याची लिंक देखील देण्यात येणार आहे। हा प्रिंट काढून तुम्हाला जमा करायचा। आता पहा या फॉर्म मध्ये काय काय गोष्टी असणार आहेत, कसा फॉर्म भरायचा